या वडापावमुळे. वडापावमुळे म्हणजे? मला लहानपणापासून वडापाव खूप आवडतो. आमच्या गावात दर आठवड्याला वडापाववाला यायचा. गुरुवारचा दिवस म्हणजे बाजाराचा दिवस. माझे आई वडील एका मोठ्या बागायतदार शेतकऱ्याच्या घरी कामाला जायचे. गुरुवारी त्यांचा पगार व्हायचा. इतरांच्या घरी गुरुवार म्हणजे दसऱ्या दिवाळीसारखा माहोल असायचा. पण आमच्या घरी माझा बाप मात्र दारू पिऊन आईला बेदम मारायचा. पार हातपाय तुटस्तोर मारायचा. एक दिवस असंच झालं. बापानं आईला मार मार मारलं. तिची अवस्था इतकी खराब होती की त्या दिवशी तिने काही खायला बनवलं नाही. तोच दारावर तो वडापाववाला आला. बापाकडं पैसे नव्हते आणि आम्ही आईला मारलं म्हणून एका कोपऱ्यात रडत बसलेलो. पैसे नव्हते म्हणून वडेवाला वडे देत नव्हता. मग काय, बापाची नजर माझ्यावर गेली. रडणारी मी उचललं मला आणि दिलं त्या वडापाववाल्याच्या ताब्यात. त्या बदल्यात त्यांनी दारू येतील इतके पैसे आणि पोट भरतील इतके वडे घेतले. 4 वडापावच्या बदल्यात विकलं हो त्यांनी मला. त्यानंतर ना तो वडापाववाला दिसला, ना ते घर दिसलं, ना ती आई, ना तो बाप. त्यानंतर मी कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी भटकत होते. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित होत होते. चित्रविचित्र लोक भेटायची, अंगाला खेटायची. हळूहळू वय वाढत गेलं, भूतकाळ विसरत गेले. पण डोक्यात मात्र एक गोष्ट ठाम होती, काहीही झालं तरी इथून बाहेर पडायचं. दिवसामागं दिवस गेली आणि मी फक्त येणारी जाणारी माणसं मोजायची. शेवटी तो दिवस आला. पण मला ना तिथून एकटीला बाहेर पडायचं नव्हतं. माझ्यासारख्या कित्येक मुली होत्या तिथे, त्यांना घेऊन बाहेर पडायचं होतं. दिवस ठरला, वेळ ठरला, प्लॅनिंग झाली आणि आम्ही पकडल्या गेलो. त्या लोकांनी मला कुत्र्यासारखं धुतलं. एवढं मारलं की मी 15 दिवस एकाच ठिकाणी पडीक होते. हळूहळू घाव भरले आणि मला पडण्याचा मार्ग सापडला. मग काय, मी आहे त्या अवस्थेत तिथून पळत सुटले. आणि मग तुम्ही भेटला. पण एक गोष्ट सांगू, ती लोक खूप खतरनाक आहेत हो. ती मला कुठूनही शोधून काढतील. मला आजच्याच हे शहर सोडायला हवं. हो. तुम्ही काळजी नका करू, माझी बहीण पोलिसात आहे. मी आत्ताच कॉल करतो तिला. नाही नाही नाही, मी तुमच्या हात जोडते. असं नका करू. ती लोक फार खतरनाक नका आहेत. काळजी तुम्ही करू, असं मी काही आहे. करू नका. तुम्ही टेन्शन नको ती घेऊ. लोक पोलिसांपासून आमदारांपर्यंत ओळख आहे. हॅलो ताई,